सावका मूर्ती भेटतील जा. ओके आम्ही थोडे पक्षी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये ठेवलेत ते आता पक्षी आणि ह्यांना पटकन घरी घेऊन जातो आणि हे शिंबुकड्या कुठे गेला. हे बघा सर्व पक्ष्यांना सोडलेलं आहे आता. एक मस्तपैकी राहतील याच्यामध्ये ते. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत करतो मी तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी आता मी आलो आहे आपल्या लेक जवळ, म्हणजे आपल्या तळ्याजवळ. आणि हे बघा इथे सर्व मी आले सर्व छोटी मासे इथे आलेले आहेत. हे बघा इथे माझ्या जवळ त्यांना वाटतं त्यांना आता मी खायला घालणार आहे, पण ते जस्ट मी इथे बघायला आलो आहे काय ते. आणि गाईस मोठे मासे सगळे तिकडे पोहत आहेत, त्या तिकडे सगळे मोठे मासे आहेत. ते बघा ते आता वरती नाही येणार कारण मी जवळ आलो त्यामुळे घाबरले सर्व. ते बाकी सगळे तुम्हाला वरती छोटे छोटे मासे दिसतीलच. आणि गाईज आपल्या बोटमध्ये पण मस्त पाणी काढलेलं आहे. संध्याकाळी बघू गेलो तर जाऊ स्विमिंग करायला. मी नेहमी बोलतो पण कधी जात नाही, पण आज बघू जरा. आज लवकर यायचं जरा चालू आहे कारण थोडं सकाळी पण लवकर उठलं त्यामुळे लवकर जाईन क्लासला आणि लवकर घरी येईन. आता सध्या तरी आता मला जायचं आपल्या कोंबड्या सोडायला. आणि काय सिंबा बघा तिकडे बसले आपल्या मंदिराजवळ. त्याची झोप पूर्ण झाली ना, अजून झोपते बघा अजून तो. सिंबा उठ, चल चल आपण जाऊ, चल ये. नाही पाहायला काय आलं पाहायला तुझ्या, ये चल ये. पाहायला काहीतरी झालंय काय लागलंय बहुतेक पाहायला याच्या, तरी पण आला तो. बहुतेक कुठेतरी हा भांडण करायला गेलेला कुत्र्यांसोबत वगैरे, तेव्हा त्याला कोणीतरी दिलं एक टॉनिक. ह्यांना सोडलं आता हे करून सगळे बाहेर येतात बघा. ते बघा चला या आता, जा पळा. कसे आहेत बघा, एकतर झुंडच्या झुंडमध्ये असतात ते. चला आता मी निघतो, चहा घेतो आणि लगेच जायचं क्लासला आपल्याला. तर निघतो लगेच मी आता. नाही तिथे आहेत का? झोप दुसरी तू झोप, चल झोप, तू झोप इथे झोप. त्यांच्यावर लक्ष दे, कुठले कुत्रे आले की जा परत आणि कुठेतरी मार खाऊन ये तू. हा जा आता. काय जर काही ते कपडे सगळे सुकत लावले खूप सारे. आज कडक ऊन पडलं त्यामुळे मस्त की कपडे सुकत लावले. ते बघा ऊन बघ कडक पडलं एकदम. ते सगळे सुकले हे काढू लगेच त्यांना. आणि आज मला झाडांना थोडं पाणी घालायला लागेल कारण सगळे सुकलेली झाडं आहेत. हे बघा थोडेफार ओले आहेत, थोडेफार सुकलेले आहेत, त्यामुळे त्यांना पाणी वगैरे घालायला लागेल आज आपल्याला. आणि आपले पक्षून तर मस्तपैकी आहेत बसलेत एक ठिकाणी. काय करतात काय समजत नाही. पक्षी आपले सगळे मस्तपैकी बसलेत. हे बघा आणि हा पक्षा नुसता फिरत असतो इकडे तिकडे, कुठेतरी मार खाऊन येतो दरवेळी. पक्षू तू मला दाखव हेकडी, तुमच्या समोर मार खाऊन ये. तर म्हणजे आता निघतो मी क्लासला. डायरेक्ट तिकडे गेल्यावरती व्हिडिओ घेतो आता. म्हणजे रस्ते बिस्ते नाही घेत, पण टाइमपास होईल. सो चला बाय बाय. तो हागे ना हा चला आला मस्त आहे की पक्षी घेतलं आपल्याला, टेन्शन ना ब्लॉगला रे. तर म्हणते हे बघा आम्ही थोडे पक्षी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये ठेवलेत ते आता पक्षी. आणि ह्यांना पटकन घरी घेऊन जातो आणि पिंजऱ्यात सोडतो कारण क्लास वगैरे सुटलेला आणि लगेच आलो. हे इथनं उडू शकतील, पटापट घरी जायला लागेल. सो त्याला घरी जाऊन भेटतो डायरेक्ट आता. डायरेक्ट घरी जाऊन भेटतो आता मी. हिराकोट तलावात हे शिंबुकड्या कुठे गेला? अगं इकडे आहे शिंबा. सो काय ते बघा आता ह्यांना टाकतो पटकन आतमध्ये मी पिंजऱ्यामध्ये. ह्यांना त्रास नको जास्त व्हायला. थोडा ब्लॉग थोडा इंटरनॅशनल आहे आमचा. हे बघा सर्व पक्ष्यांना सोडलेलं आहे आता. 1-2 खाली आहेत आणि हा एक वरती गेलाय बघा. टेन्शन नाही आता काय, सर्वांना मस्त सोडलेलं आणि सर्व चांगल्यापैकी आले आहेत इकडे. आणि हे इकडे तर बघा काय करते, हे काहीतरी वेगळंच चाललं आहे यांचं मला वाटतं ब्रेकअप झालं हे दोघांचं. मेल फिमेल आहेत. अरे नाही आले लगेच आले जवळ. हे बघा आता ह्यांना सोडलेलं आहे. आता हे बॉक्स सगळे काढतो बाहेर मी. तर म्हणजे आता सर्व पक्ष्यांना सोडलेलं आहे मी. आणि हे बघा आता सर्व मस्तपैकी उडत आहेत इकडे. हे बघा कसं उडतोय बघा तो.
प्रॉपर एकदम बसलेलं आहे त्याच्यामध्ये आता. आणि सर्व एकदम सेफली आले आहेत घरापर्यंत. आपल्या कोण गेलं नाही बाहेर बॉक्समधला त्या. तो पक्षीवाला तेच सांगत होता मला, नीट पकड बॉक्स, तर पक्षी सगळे उडतील त्याच्यातून. तर त्यांना मस्तपैकी मी एकदम सेफली आणलेलं आहे घरी. काय नाही, गाडी बिडी स्लो वापरली. मी जास्त व्हिडिओ पण नाही काढली आपली तिथली. सो चला आता मी पण जातो घरात, थोडं फ्रेश होतो आणि जेवायला काय बघतो, जेवतो. नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळचा चहा घेतो. कारण एक तर मी आधीच लेट येतो, त्यामुळे जेवायची इच्छा राहत नाही. तो त्यामुळे बघू आता काय ते. सो काही आज जेवायला ॲक्च्युली जेवण नाही आहे, नाश्ताच करतो आहे बघा. मुगाची भाजी होती आणि त्यासोबत थोडी कोशिंबीर होती, मग दोन्ही पण मिक्स केलं आणि मस्तपैकी सॅलड केलं. तर सॅलडच खातो, थोडं हेल्दी. तर म्हणजे आता जेवण पण झालेलं आहे आणि तुम्ही आलो रिसॉर्टवर. कारण हे बघा रिसॉर्टवर आलेली आहे परी आणि परीसोबत आलेली आहे बायजी टिमके. नाचते ही नाचते. नाच 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 गाणी जा पटकन. नाच परी नाच. ऐ कशी नाचते बघी. ऐ ही बघ कशी नाचते. आणि सिंपा बघा तिकडे, त्यांनी सिंपानी फिल्डिंग लावली तिकडे. म्हणजे तो बघा चालला शिकारी कुत्रा चालला. कशी फिल्डिंग लावली बघा त्यांनी. हे बाई इथून सुरुवात केली हिनी. अगं नाच, गोल गोल काय फिरतेस. नाच अगं. आणि सिंबा बघा इकडे फुल रेडी आहे पोझिशन मध्ये. दाखव गरबा आहे. तू गरबा कशी करते बघ. आहे इव कशी गरबा करते. आहे बटरफ्लाय. हा आहे ही गरबा बघ कशी करते. पण तिकडे सिम टाकायचं आहे का ते पिन आहे का सिम टाकायचं. सो काय बघा आता मस्तपैकी मी चिकन बनवतो इथे. म्हणजे ऑलरेडी झालंच आहे, थोडं गरम करायचं आहे फक्त. काय त्याला आई बनवून गेली आणि तो शिजायपर्यंत मला थांबवला इथे बनवायला. आता बनवतो आणि आता हर्ष पण आलाय कॉलेजवरून, लेटच आला आहे. त्याला सांगतो एक कांदा आणि लिंबू कापायला. आणि मस्तपैकी चिकन, भात, चपाती असेल की नाही माहिती नाही मला, पण चिकन भात आहे आणि कांदा लिंबू मस्तपैकी कापतो. तर बघा आला इथे गणपत आमचा. ठीक आहे, कांदा लिंबू कापलाय ना आपल्या बहुतेक आतमध्ये आहे दही वगैरे. ठीक आहे मग जाऊ दे सर असू दे. तू काहीच कांदा लिंबू कॅन्सल. जा घेऊन जा भात शिजायला. तर चिकन पण बंद करतो गॅस मी. ओके चिकन पण झालेलं आहे. खाऊन बघा झालं चिकन पटकन. एक घास मार. काय झालंय. मसाला एक नंबर. चला आता मी पण खाऊन घेतो चिकन. सो म्हणजे आता जेवण पण झालेलं आहे आणि आता मी करतो ह्या ब्लॉगची एडिटिंग आणि हा ब्लॉग पण इथे संपवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.